सम्राट न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भव्य सोहळा साजरा होत आहे। चला तेथील उत्साहाचं वातावरण पाहूया। आज हनुमान जन्मोत्सव का पावन पर्व काल। आज ही महाप्रभु महाबली रामदूत हनुमान जी का जन्म हुआ है। यथोचित जैसी भावना हो वैसे प्रभु स्वीकार करते हैं और भक्तों का कल्याण भी करते हैं। सभी प्रियजनों से यही कामना है और इच्छा है कि महाप्रभु के चरणों में पूजन से अधिक भाव समर्पण करें। प्रभु से जो भी मांगा जाए वो तो सत्य होता ही है, किंतु मांगने योग्य हम है या नहीं है इसकी ओर दक्षता दे, ध्यान दें। माता पिता स्वरूप रहने वाले हनुमान जी सभी की कामनाएं तो पूर्ण करेंगे, किंतु हमें उतनी पात्रता स्वीकार करनी होगी, लानी होगी। इस तरफ भी ध्यान देना चाहिए। दूर आहार खाओगे, मांसाहार ग्रहण करोगे, व्यसन में रहोगे, दुर्बुद्धि में रहोगे और प्रभु की कृपा चाहोगे तो आप एक जन्मोत्सव क्या कई व्रत कर लोगे तो भी वो व्यर्थ हो जाएगा। इसीलिए शाकाहार धर्म का आचरण करें, हनुमान जी महाराज के श्री हनुमान चालीसा का पारायण करें और प्रभु के श्री चरणों में आत्मसमर्पण करें। हनुमान जी की कृपा अवश्य सभी पर बरसेगी। आज इस रुद्रपीठ कर्णपुरा मंदिर में सभी प्रियजन दर्शन कर रहे हैं। वे केवल और केवल प्रभु की अनंत कृपा से। आप सभी भी आपके नजीक जो भी हनुमान जी का मंदिर है वहाँ जाकर प्रभु की अनन्य सेवा करें। श्री सीताराम। मी ऋषिकेश जयस्वाल, आपल्या सर्वांचं नगरसेवक। आपल्या सर्वांना मी हनुमान जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा देतो। आजच्या या पावन दिवसाला मी कर्णपुरा येथील पंचमुखी हनुमानची अनंत महिमा या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे। आपण सर्वांना देखील मी विनंती करेल की आपण सुद्धा या मंदिरात येऊन दर्शन घेऊन हनुमानजीचा साक्षात अनुभूती या ठिकाणी होईल असे या मंदिरामध्ये आपण सर्वजणांनी यावं आणि परत एकदा आपण सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वप्रथम मी सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। आणि हनुमान जन्मोत्सव म्हणजे एक शक्ती, एक ऊर्जा आणि एक भक्ती असा हा त्रिवेणी संगम आहे। आणि या भक्तिरसामध्ये संपूर्ण आज जेवढे भारतीय नागरिक आहेत, सनातनी हिंदू धर्म आहे, ते सगळेजण या भक्तिरसात आज न्हाऊन निघालेले आहेत। आणि हनुमंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की ज्या पद्धतीने हनुमंताने सीतेला वाचवलं होतं आणि श्रीरामाची सेवा केली होती, त्या पद्धतीने सर्व नागरिकांकडनं जे देशद्रोही आहेत त्यांच्यापासून आपल्या देशाला वाचवण्याचं काम हो, देशभक्तीचं काम हो। पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मी हनुमान जन्मोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। बलबुद्धि के दाता हनुमान जी के जन्मोत्सव के पर्व पर सबको बहुत बहुत शुभकामनाएं। और ये बलबुद्धि का दाता हमारे देश को और हमारा निरंतर विकास करते रहेंगे, इसकी हम प्रभु से प्रार्थना करते हैं। हनुमान जयंती की सबको शुभकामनाएं। नासे रोग मिटे सब पीरा, जो जपे निरंतर हनुमंत बीरा। जैसे हम हनुमान जी का सुमिरन करते हैं, हमारी सब दुख और पीड़ा दूर हो जाते हैं। इसी हनुमान जयंती के उपलक्ष्य में आज हमने सुंदरकांड का आयोजन किया है, तो सभी महिलाएं और पुरुष इसमें आनंद से भाग लेते हैं और इसका सुंदरकांड का फायदा लेते हैं। ये रोग पीड़े सब। एक मिनट। नमस्कार, माझं नाव CA सुधीर जाजू आहे। मी या माहेश्वरी समाजचं प्रभाग प्रमुख आहे, बन्सीलाल नगर प्रभागाचं। मी मागच्या 3 वर्षापासून अध्यक्ष आहे आणि आम्ही ही जयंती जी आमचं जेव्हा पदग्रहण होतो आमच्या मंडळाचं, तर मी अध्यक्ष जेव्हा बनलो तर आम्ही हे कार्यभार घेताना हनुमान जयंतीपासून आपण चालू करतो।
आणि हनुमानजीचा आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत असतं आणि आम्ही मागच्या 15 वर्षापासून हे करतोय. तर आमचं आजचे कार्यक्रम जे आहे, आमचा अहवाल वाचन आहे, म्हणजे AGM आहे आमची. आणि नवीन पदाधिकारी येणार आहे, तर त्यांचा शपथविधी आहे आणि नंतर सुंदरकांड आहे. हनुमानजी आम्हाला नेहमी शक्ती देतात कार्यक्रम घेण्यासाठी. आमचं माहेश्वरी समाजाचं 200 लोकांचं इथे फॅमिलीचं हे प्रभाग आहे, तर त्याच्यामध्ये कार्यक्रम घेत असतो आम्ही. आमच्या उपाध्यक्षा अंजली मॅडम आहेत. मी तरंग तोतला SJP समूहाचं कार्यकारी आहे आणि आज हनुमान जयंती निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पवनपुत हनुमान हे तुमची सर्वांची रक्षा करावं आणि हे वर्ष, पुढचं वर्ष, सर्व वर्ष तुमचं सुखरूप पुढं वळावं, हे आमची शुभेच्छा आहे सर्वांना. जनतेला काय संदेश देणार सर तुम्ही? जनतेला एकच संदेश देतोय का पूर्ण जगात काय सुरू आहे आपल्याला माहित आहे आणि अशा वेळी आपल्याला हनुमानजीचं साथ खूप आवश्यक आहे. आपल्या देशात देवाच्या कृपेने काय मोठा होत नाही, हे काय होणार नाही, हे आपले ते लोक सर्वजण काळजी घेत आहे. पण सर्वांना सांगतो का धैर्य ठेवा आणि हनुमानजीचं नाव घ्या. आज काय काय कार्यक्रम सर आपल्या इथे? आज सर आपल्याकडे सुंदरकांडचा पाठ आहे खाली आणि आरती आहे. तर हनुमानजीचं सुंदरकांडचा पाठ राहतं ते आम्ही दरवर्षी आता ठेवतोय. 3रं वर्ष आहे आज आमचं हे. तर हे सुरू करतो 4:30 ते 8 वाजता सुंदरकांड पाठ आहे आणि आरती राहणार. प्रमुख पाहुणे कोण कोण येतात आपल्याकडे आज? सर प्रमुख पाहुणे आम्ही असं सर्वांना असं बोलत नाही, हे सर्वसामान्यांसाठी ओपन आहे. ज्यांना भक्ती आहे, ज्यांना येऊन सुंदरकांडचा पाठ घ्यायचं. सर आज हनुमान जयंती निमित्त लोकांना असं वाटतं का कुठं जाऊन आम्ही भक्तीचं करावं, तर इथं संगीतमय सुंदरकांड सर्वांसाठी खुले, सर्वांसाठी खुलं आहे आणि सगळे लोक येऊ शकतात. मग याच्यानंतर इथं प्रसाद पण राहणार आहे. खूप मोठं स्वरूप नसतं कोणत्याही गोष्टीचं, आम्ही लहानात करतो, पण ते भक्ती आहे जे महत्वाची राहते. चालेल सर. किती वर्षापासून सर कार्यक्रम? सर हे 3रं वर्ष आहे, कारण की आता ऍक्च्युली सुंदरकांडचे कार्यक्रम तर खूप वर्षापासून करतोय आम्ही. सियाराम सत्संग मंडळ एक आहे जे आमचे माहेश्वरी लेडीज आहे बन्सीलाल नगर मधले, तर हे सर्व जणांचं आहे. माझी आई स्मिता तोतला पण आहे त्याच्यात आणि ती अग्रेसर आहे खूप ग्रुपमध्ये. तर ते नेहमी 3 आपले जे नवरात्र असतात तर त्याच्यात रामायण करतात ते, मग असे सुंदरकांडचे पाठ करतात आणि हे सर्व मिळून घरचे लोक हे सर्व घरच्यासारखं करतात. या कार्यक्रमासाठी प्रमुख कोणी कोणी परिश्रम घेतले आहेत? परिश्रम बन्सीलाल नगर माहेश्वरी प्रभाग आहे, ते सर्व जणांनी परिश्रम घेतलाय आणि आमचे SJP ग्रुपचे जे सर्व जण आहेत त्यांनी परिश्रम घेतलाय. बाकी तर सर्वजण आहेत. मी अभिजित जीवनवाल, प्रभाग 18. जयंतीचा हनुमान जयंती आज खूप जोरात साजरी होत आहे. सगळीकडं भंडारे, महाप्रसाद. सकाळी 6 वाजेपासून मी स्वतः आरतीला आपल्या RTO रोडवर हनुमान मंदिर आहे तिथं मागं काही चोरी झाली होती, पण आज एकदम भव्यतव्य मूर्ती उद्धार झाला आणि तिथं मूर्तीची खूप मोठी पूजा स्थापना केली आणि आज जोरदार भंडारा आहे तो, खूप जोरदार. आणि पूर्ण संभाजीनगरमध्ये हनुमान जयंती एक खूप जोरात साजरी होत आहे. जनतेला काय आवाहन करणार सर? जनतेला आवाहन करणं आहे का भाई अशीच हनुमान जयंती साजरी होत आहे. प्रत्येक सण चांगले असेच भंडारे करून सगळे काही जोरदार कार्यक्रम हे करून ही जयंती आता पुढची आता लगेच आता आंबेडकर जयंती पण येते, ती चांगली उत्साहात आणि भंडारे करून सगळे व्यवस्थित करून हे करावे जनतेने, ही सगळ्यांकडून अपेक्षा. लक्ष्मीवाडी मित्रमंडळ दरवर्षीप्रमाणे 50 वर्षापासून भंडाऱ्याचा कार्यक्रम करत आहोत. जास्त प्रॉब्लेम आल्यामुळं तरी आम्ही चुलीवरती जेवण बनवलं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मागील जवळपास 50 वर्षापासून लक्ष्मीवाडी मित्रमंडळातर्फे अन्नदानाचा व महाप्रसादाचा इकडं आयोजन करण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे
आज या वर्षी म्हणजे अनेक वर्षापासून आमचे मित्रमंडळी यंग जनरेशन जे तरुण मुलं आहेत ते याच्यामध्ये सहभाग घेऊन आणि सर्वपणे सेवा देत आहेत. आणि यावर्षी गॅसची टंचाई असल्यामुळे आपण लाकडावर आणि जळलेल्या तेलावर किंवा जळलेल्या डिझेलवर ऑइलवर याच्यावरती जेवण म्हणजे तयार करून हा स्तुत्य उपक्रम आणि जगाला दाखवून देणारा हा उपक्रम आहे की जगात तेल भाववाढ आणि आपल्या जे पदमपुऱ्यामधला जो हे आहे महाप्रसाद इकडची प्रथा ही एक स्तुत्य उपक्रम आहे. तुमचं नाव सांगा. सिद्धार्थ गुडेले. एक मिनिट. सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज हनुमान जयंती निमित्त लक्ष्मीवाडी पदमपुरा इथे 50 वर्षापासून सुरू असलेली परंपरा भंडारा सर्व भक्तांना आपण लाभ देत आलेलो आहे. भंडाऱ्यामध्ये आपण वरण, बट्टी, ठेचा, भात हे असं प्रकार नेहमी करत असतो. पण येत्या काळामध्ये गॅसची टंचाई असल्या कारणाने आपण हे लाकडावर सर्व स्वयंपाक केलेला आहे. लाकड आणि जळालेल्या डिझेलवर आपण सर्व स्वयंपाक केलेला आहे. दरवर्षी 3 ते 3.5 हजार लोक या प्रसादाचा लाभ घेतात. हनुमान जयंती निमित्त या भंडाऱ्याला खूप योगदान येते व हा भंडारा यशस्वीरित्याने पार पडतो. सर्व सभासदांचे या भंडाऱ्याला परिश्रम सर्वांना सहकार्याने हा कार्यक्रम दरवर्षी पार पडतो.